नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवन मित्र महाराष्ट्र या ऑफिशियल वेबसाईटवर जी वन हक्क अधिनियम 2006 अंतर्गत वनपट्टा दिला जातो त्यासाठी दावा कसा नोंदणी करायचा आणि त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट्स इथे डाउनलोड कशाप्रकारे करायचे ते आपण इथं आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकतात. जर तुम्हाला डिस्क्रिप्शन बघायचं नसेल, तुम्ही adivanmitra.org या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करू शकतात. तर मित्रांनो, ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला इथं आदिवन मित्र महाराष्ट्राच्या राईट साईडला एक चौकोन दिला आहे, त्याच्यामध्ये 3 डॉट दिले, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला अर्ज स्थिती, डाउनलोड करा, ब्लॉग, सतत विचारले जाणारे प्रश्न, संपर्क, दावेदार क्षेत्र आणि अधिकारी लॉगिन या प्रकारे इथं बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत. तर इथे तुम्हाला डाउनलोड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर इथं आपण 2 नंबरचा डाउनलोड करा हा ऑप्शन क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं आणखी पुन्हा विचारलं जाईल, तुम्हाला काय डाउनलोड करायचं, परिपत्रक डाउनलोड करायचं आहे किंवा फॉर्म डाउनलोड करायचं आहे. तर आपल्याला इथं फॉर्म डाउनलोड करायचं आहे. त्यासाठी इथं आपण फॉर्म डाउनलोड करा या ऑप्शनवर क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला फॉर्म डाउनलोड करा हे ऑप्शन इथं खाली फॉर्म दिलेले आहेत. ग्रामसभा ठराव नमुना, जर तुम्हाला ग्रामसभेचा ठराव नमुना बघायचा असेल तर तुम्ही इथे राईट साईडला डाउनलोडचा ॲरो दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर 2 नंबरला ग्रामसभा नोटीस, याच्यावर जर डाउनलोड करायचे असेल तर तिथं साईडला दिलं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला पडताळणी नोटीस 3 नंबरला, त्याच्यानंतर 4 नंबरला वन हक्क समितीचा पडताळणी निष्कर्ष या प्रकारे इथं ऑप्शन दिले, ही फॉर्म दिलेले आहे. त्याच्यानंतर वन हक्क समितीचा पडताळणी निष्कर्ष, त्याच्यानंतर हातनजरी नकाशा, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे लेखानिष्ठ कथन, त्याच्यानंतर वैयक्तिक वन हक्क दाव्याकरता भरायचा अर्ज, त्याच्यानंतर सामूहिक वन संसाधन हक्कासाठी दाव्याचा अर्ज, त्याच्यानंतर सामूहिक वन हक्क दाव्याचा अर्ज या प्रकारे इथं 10 अर्ज नमुने दिलेले आहेत. तर इथं आपण वैयक्तिक वन हक्क दाव्याकरिता भरायचा अर्ज डाउनलोड करून बघूया. तर त्यासाठी इथं हा ॲरो राईट साईडला ॲरो दिला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे इथं दावा अर्ज PDF इथं ओपन झालेली दिसणार आहे. तर इथं भारत सरकार जमाती कार्यालय मंत्रालय जमाती या प्रकारे इथं PDF दिलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की काय काय भरायचं आहे ते तुम्ही ही PDF डाउनलोड करून प्रिंट आउट काढून ती तुम्ही भरू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या दाव्यासाठी लागणारे अर्ज तुम्ही इथून डाउनलोड करून भरू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे अर्ज डाउनलोड करता येतात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, भेटूया एक नवीन अशाच एक व्हिडिओमध्ये.